आजचा हा माझा शेवटचा व्हिडिओ असणार आहे. कसं ते पुढे सांगतेच. फायनली 10 दिवसांनी आशूचे बाबा लग्नासाठी घरी आले. ते घरी आले होते म्हटलं की सगळी कामं करून घ्यावीत. पहिल्यांदा आशूला वॅक्सिन द्यायला गेलो. ते वॅक्सिन दिलं. त्याच्यानंतर 1-2 एक्स्ट्राची लग्नाची कामं होती ती केली. पटकन घरी आलो तर घरी ही सगळी चिल्लर पार्टी आली होती. घरचं लग्न असल्यामुळे खूप जास्त पळापळ होत होती. त्याच्यामुळे मी गाण्याचं काही शूट केलं नाही. अक्षता बनवायचा पण एक सिनेमॅटिक व्हिडिओ बनवायचा होता. तो आधी शूट केला आणि त्याच्यानंतर बराचसा जो आहे तो वेळ रिकामा होता. त्यामुळे आशूच्या मामांनी चेहऱ्याला फेस पॅक लावला होता. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की घरचं लग्न आहे आणि आम्ही पण थोडंफार त्याच्यामध्ये चमकला गेलो पाहिजे. यांना बघून आता कुठे लग्न घर असल्यासारखं वाटतंय. खूप जास्त धमाल मज्जा मस्ती पण केली आम्ही. संध्याकाळी एकत्र सगळ्यांना जेवण होतं. त्याच्यामुळे आशूचं थोडं या दादाच्या ताट्यातलं थोडं त्या दादाच्या ताट्यातलं असं करत करतच त्याने जे आहे ते पोट भरून घेतलं. हा लग्न घरातला माझा शेवटचा व्हिडिओ असणार आहे. कारण याच्यानंतर मी अजिबात काही शूट केलं नाही. मला पर्सनली लग्न एन्जॉय करायचं होतं. मला ना कसलीच कमतरता भासू द्यायची नव्हती. कारण माझ्या सख्या बहिणीचं लग्न होतं आणि मला ते लग्न खूप जास्त एन्जॉय करायचं होतं. त्याच्यामुळे अजिबात काही शूट केलं नाही. तिने पण माऊचं लग्न खूप जास्त एन्जॉय केलं आणि ही चिल्लर पाटी तर बघा त्यांची रात्र काही व्हायची नावच घेत नव्हती.